All students, Namaskar. Class 11th Commerce. Subject Bookkeeping and Accountancy. Start lecture. यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ सिलेबस. आपला विषय आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, म्हणजे पुस्तकपालन आणि लेखाकर्म. आपलं विषयाचं हे नाव आहे. त्याचबरोबर हा विषय आपणास 80 अधिक 20 बरोबर 100 गुणांचा आहे. याच्यामध्ये 80 मार्काचा 3 तासाचा पेपर असेल आणि 20 मार्काची ॲप्लिकेशन बेस टेस्ट असेल. त्याला आपण शॉर्टमध्ये ABT टेस्ट किंवा पायाभूत बेसिक चाचणी परीक्षा, ती बोर्ड पॅटर्नप्रमाणे 20 मार्कांची आहे. तर आपण आजच्या तासामध्ये बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाची इंट्रोडक्शन ऑफ सिलेबस, अभ्यासक्रमाची ओळख यामध्ये आपण करून घेणार आहोत. चला तर मग आपण अभ्यासक्रमाची ओळख. सब्जेक्ट आपला आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. नेक्स्ट, तर आपलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं हे मुखपृष्ठ आहे, फ्रंट पेज. येथे ब्रदर अँड सिस्टर्स अभ्यास करताना दिसत आहेत. बालभारती बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी स्टँडर्ड 12 इयत्ता 11वी. येथे वेगवेगळ्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत. ट्रान्झॅक्शन्स व्यवहार, सिंगल एंट्री 1 नोंद, डेप्रिसिएशन घसारा, नेट प्रॉफिट निव्वळ नफा, बुक्स ऑफ अकाउंट्स हिशेबांची पुस्तके, बिझनेस व्यवसाय, जर्नल, रोजकिर्द, लायबिलिटीज जबाबदारी, परचेसेस यामध्ये खरेदी, त्यानंतर ड्रॉइंग्स त्याला आपण म्हणतो उचल, त्यानंतर ॲसेट्स संपत्ती, लेजर खतावणी, डिस्काउंट सूट, त्यानंतर डबल एंट्री, दिवनोंद पद्धत, NEFT त्याला आपण म्हणतो नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, त्यानंतर GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, त्यानंतर IFRS फायनान्स सर्व्हिसेस, त्यानंतर ओनर्स इक्विटी भागधारक, सन्ड्री डेटर्स, कस्टमर, कॅपिटल भांडवल, RTGS, रॉयल टाईम ग्रॉस सिस्टीम, सेल्स, आणि येथे दिलेलं आहे आपल्याला कॅल्क्युलेटर दिलेलं आहे. कॅल्क्युलेटर, त्यानंतर येथे आहे स्वाईप मशीन, की आपलं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आपण त्यामध्ये टाकून पैसे काढू शकतो. तर हे आपलं झालं मुखपृष्ठ. नेक्स्ट, येथे आपल्याला दिलेलं आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी स्टँडर्ड 11, महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च, पुणे 411-004. आणि येथे आपल्याला दिलेला आहे QR कोड दिलेला आहे. आणि या QR कोडमध्ये सांगितलेलं आहे की डाउनलोड दीक्षा ॲप ऑन युअर स्मार्टफोन इफ यू कॅन द QR code on this page of your textbook,
यू विल बी एबल टू ॲक्सेस फुल टेक्स्ट. जर आपण हा QR कोड दीक्षा ॲपमध्ये स्कॅन केला तर आपल्याला 11वीचं अकाउंटचं पुस्तक तेथे ओपन होईल. त्याचबरोबर यू विल बी एबल टू ॲक्सेस ॲडिओ व्हिज्युअल स्टडी, म्हणजे आपणास व्हिडिओ दृश्य स्वरूपामध्ये सुद्धा याचे आपणास काही प्रोजेक्ट दिसतील. मटेरियल रिलेव्हंट टू ईच लेसन प्रोव्हाइडेड ॲज टीचिंग अँड लर्निंग एड्स. हे झालं आपलं सेकंड पेज. आता 11वी कॉमर्स. त्यानंतर नेक्स्ट इथं दिलेलं आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, पुस्तक पालन आणि लेखाकर्म, कॉम्पिटन्सी स्टेटमेंट, क्षमता विधान, स्टँडर्ड 11. यामध्ये 3 कॉलम आहेत. युनिट नंबर, टॉपिक नेम अँड कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. जे आपणास एकूण 12 टॉपिक दिलेले आहेत 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये. त्यामध्ये आपण ते टॉपिक किंवा प्रकरणे शिकल्यानंतर त्यामधून आपल्या कोणत्या क्षमता, कोणती कौशल्य विकसित होतात ते यामध्ये सांगितलेलं आहे. आता उदाहरणार्थ पहिला जो टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, पुस्तक पालन आणि लेखाकर्म या विषयाची ओळख. त्यामध्ये आपल्या काय क्षमता विकसित होणार आहेत तर स्टुडंट्स अंडरस्टँड द मिनिंग, फीचर्स अँड द इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग. स्टुडंट्स अंडरस्टँड बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट अँड टर्मिनॉलॉजी. स्टुडंट्स कॅन ॲनालाइज द रोल अँड बेनिफिट्स ऑफ कंपनी बुककीपिंग. स्टुडंट्स विल बी एबल टू नो द लेटेस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड्स. हे आपण इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी यामध्ये शिकणार आहोत किंवा शिकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एवढी कौशल्ये प्राप्त होऊ शकतात. युनिट नंबर 2 आहे मिनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग, म्हणजेच हिशोबाची दिवनोंद पद्धत, त्याचं फंडामेंटल जे आहे त्याची बेसिक माहिती आणि त्याचा अर्थ आपण पाहिल्यानंतर आपणास शिकण्यास मिळेल. काय मिळेल? स्टुडंट्स अंडरस्टँड फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ डबल एंट्री सिस्टीम. स्टुडंट्स अंडरस्टँड क्लासिफिकेशन अँड टाइप्स ऑफ अकाउंट्स. स्टुडंट्स आर एबल टू अप्लाय द गोल्डन रूल्स टू प्रिपेअर classification tables. Students can prepare a statement of analysis of transactions and accounting equation system. त्यानंतर युनिट नंबर 3 त्यामध्ये आहे जर्नल. जर्नल म्हणजे रोजकीर्द हा आपण एक टॉपिक अकाउंटन्सीमध्ये शिकणार आहोत. तर हा टॉपिक शिकल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होणार आहे, काय कौशल्य विकसित होणार आहेत आपले, तर स्टुडंट्स आर एबल टू प्रिपेअर अकाउंटिंग डॉक्युमेंट्स. स्टुडंट्स कॅन गेट ॲबिलिटी टू ॲनालाइज द इफेक्ट ऑफ ईच ट्रान्झॅक्शन्स. स्टुडंट्स बिकम फॅमिलियर विथ द स्टँडर्ड फॉर्म अँड अरेंजमेंट ऑफ जर्नल एंट्रीज. स्टुडंट्स कॅन कॅल्क्युलेट GST ऑन पर्चेस ऑफ गुड्स. स्टुडंट्स कॅन कॅल्क्युलेट GST ऑन सेल ऑफ गुड्स. and students are able to pass journal entries correctly. आपण शिकणार आहोत जर्नल या टॉपिकमध्ये. युनिट नंबर 4 लेजर म्हणजे खातेवही. हा टॉपिक आपण अध्यापन आणि अध्ययन केल्यानंतर या टॉपिकमधून आपल्याला काय कौशल्य किंवा आपल्या काय क्षमता विकसित होतील आणि आपल्याला काय जाणीव होईल तर त्यामध्ये आपणास जाणीव होईल. स्टुडंट्स आर एबल टू पोस्ट रेकॉर्डिंग फ्रॉम बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री टू लेजर. स्टुडंट्स लर्न द बॅलन्सिंग ऑफ व्हेरियस लेजर अकाउंट्स. स्टुडंट्स आर एबल टू प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. त्यानंतर युनिट नंबर 5 सबसिडियरी बुक्स, त्याला आपण पूरक पुस्तके असे म्हणतो. आणि हा टॉपिक आपण अध्यापन आणि अध्ययन केल्यानंतर
आपली विद्यार्थ्यांना काय जाणीव होणार आहे, काय क्षमता विकसित होणार आहेत, तर त्यामध्ये स्टुडंट्स अंडरस्टँड द मिनिंग अँड नीड ऑफ सबसिडियरी बुक्स. स्टुडंट्स नो द ॲक्च्युअल रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन स्पेशल जर्नल. Students can classify cash and credit transactions. Students are able to prepare and balance different types of cash book. Students learn to give accounting treatment for banking transactions and contra entries, and students can prepare various subsidiary books. तर क्षमता विधाने कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स हे आपण त्या प्रकरणामध्ये पाहणारच आहोत. तर आपण जो व्हिडिओ पाठवलेला आहे तो आपण व्यवस्थितरित्या पूर्णतः ऐकल्यानंतर आपणास कॉम्पिटन्सी स्टेटमेंट आणि कोणत्या टॉपिकमध्ये दिलेले आहेत त्याचा व्यवस्थितरित्या आपला अभ्यास होईल आणि आपली शंका राहणार नाही. नेक्स्ट पेज बघूया. युनिट नंबर 6 बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. बँक ताळमेळ पत्रक. या प्रकरणामध्ये आपण काय शिकणार आहोत तर स्टुडंट्स कॅन प्रिपेअर स्पेसिमेन ऑफ डिफरंट बँक डॉक्युमेंट्स. Students will understand the difference between cash book and passbook. Students will know the reasons behind the difference in cash book balance and bank passbook balance. Students can prepare bank reconciliation statement. म्हणजे विद्यार्थ्यांना बँक ताळमेळ पत्रक कसं बनवायचं ते आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. युनिट नंबर 7 डेप्रिशिएशन म्हणजे घसारा किंवा झीज. या प्रकरणामध्ये आपण काय शिकणार आहोत आणि आपणास काय माहिती होणार आहे पाहूया. तर स्टुडंट्स अंडरस्टँड द कन्सेप्ट मेथड्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ डेप्रिशिएशन. Students understand the difference between fixed asset and current asset. Students are able to calculate the amount of depreciation of different fixed asset. Students are able to different the amount of depreciation by straight line method and written down value method. त्यानंतर युनिट नंबर 8 रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स चुकांची दुरुस्ती. या प्रकरणामध्ये आपले क्षमता कोणत्या विकसित होतील तर स्टुडंट विल नो द मिनिंग अँड इफेक्ट्स ऑफ रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. Students will know the different types of errors and their examples. Students are able to detect the errors and rectify them. Students will learn the meaning of need of suspense account, and students know how to prepare suspense account. Unit number 9 final accounts of a प्रोप्रायटरी कन्सर्न म्हणजे एकल व्यापाऱ्याचे वार्षिक हिशोब. हे प्रकरण शिकल्यानंतर आपणास काय ज्ञान प्राप्त होणार तर स्टुडंट्स अंडरस्टँड द मिनिंग ऑब्जेक्टिव्ज अँड इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट. स्टुडंट्स आर एबल टू अंडरस्टँड द इफेक्ट्स ऑफ ॲडजस्टमेंट्स. अँड थर्ड students are the skills
in preparing trading accounts, profit and loss account and balance sheet with competency. Unit number 10, सिंगल एंट्री सिस्टीम, हिशोब लिखाणाची एक नोंद पद्धत. या प्रकरणामधून आपणास काय माहीत होऊ शकते तर स्टुडंट्स आर एबल टू अंडरस्टँड द मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम. Students can distinguish between single entry and double entry system. म्हणजे एक नोंद पद्धत आणि हिशोबाची द्वि नोंद पद्धत यातील फरक यामध्ये आपणास अभ्यासास मिळेल. स्टुडंट्स आर एबल टू प्रिपेअर ओपनिंग अँड क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स अँड स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस ऑफ सोल्ड ट्रेडिंग कन्सर्न कम्प्लिटली. म्हणजे एकल व्यापाराचे ओपनिंग आणि क्लोजिंग स्टेटमेंट, उलाढाल पत्रके आणि नफातोटा पत्रके इत्यादी आपणास यामध्ये अभ्यासास आणि माहिती आणि आपल्या क्षमता विकसित यामध्ये होणार आहेत. तर आपण हे येथे जरी आपणास सांगितलं असेल तर आपण त्या प्रकरणामध्ये या क्षमता विकसित कशा होतील त्या पद्धतीने प्रत्येक टॉपिकवर आपण भर देणार आहोत आणि अभ्यास करणार आहोत. तर आता आपण पाहूया की पुढे आपणास इंडेक्स याचा अर्थ अनुक्रमणिका. आपलं 11वी यामध्ये बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा अभ्यासक्रम सिलेबस आपली बस यामध्ये दिलेले आहे आणि आपणास एकूण 10 चॅप्टर्स यामध्ये माहिती करून घ्यावायचे आहेत. अनुक्रमणिका, इंडेक्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. आपणास एकूण असलेली प्रकरणे आहेत 10. पाहूया आपण सिरियल नंबर, चॅप्टर नेम, पेज नंबर. चॅप्टर नंबर 1, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी 1 to 18. पुस्तकपालन आणि लेखाकर्म या विषयाची ओळख करून घेणे. सेकंड चॅप्टर आहे मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग, हिशोब लिखाणाची द्विनोंद पद्धत, त्याचा अर्थ, व्याख्या आणि त्याची बेसिक फंडामेंटल पायाभूत माहिती आपण करून घेणार आहोत. 2 नंबरच्या चॅप्टरमध्ये, पेज नंबर 19 ते 43. चॅप्टर नंबर 3, जर्नल म्हणजे रोजनिशी म्हणजे आपण रोज नोंदी ठेवतो व्यवहारातील. तर हे चॅप्टर नंबर 3मध्ये आपण पाहणार आहोत, पेज नंबर 44 ते 88 या पानापर्यंत. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर नंबर 4, लेजरला आपण म्हणतो खाते वही. लेजर म्हणजे आपली खातावणी, खातेवही. 89 ते 121 आपण वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्स यामध्ये ओपन करणार आहोत. चॅप्टर नंबर 5, सबसिडियरी बुक्स. सहाय्यक पुस्तके किंवा पूरक पुस्तके कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. 122 ते 177. चॅप्टर नंबर 6, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट, बँक ताळमेळ पत्रक, पेज नंबर 178 to 211.
म्हणजे बँकेचे ताळमेळ पत्रक. चॅप्टर नंबर 7 डेप्रिशिएशन घसारा झीज, पेज नंबर 212 टू 247 आपण डेप्रिशिएशन हा टॉपिक पाहणार आहोत. चॅप्टर नंबर 8 रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, चुकांची दुरुस्ती. चुका होतात हिशोब नोंदवताना आणि मग त्या चुकांची दुरुस्ती कशी करायची ते आपण पाहणार आहोत. पेज नंबर 248 ते 270. चॅप्टर नंबर 9 फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न, एकल व्यापाऱ्याचे सोल ट्रेडरचे वार्षिक हिशोब नोंद करणे हा असा प्रकरणाचा आपला विषय आहे. आणि पेज नंबर 271 ते 332. त्यानंतर चॅप्टर नंबर 10 सिंगल एंट्री सिस्टीम, हिशोब ठेवण्याची एक नोंद पद्धत, पेज नंबर 333 ते 362. आणि सर्वात शेवटी तुम्हाला पुस्तकात दिलेलं आहे ॲन्सर की, उत्तर सूची, पेज नंबर 363 ते 380. तर आपला 11वीचा जो विषय आहे, आपला विषय आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, आपला हा विषय आहे. आणि त्याची ही इंडेक्स आणि एकूण आपल्याला 10 प्रकरणे आहेत. तर कोणकोणते आहेत पुन्हा एकदा. चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 2 मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग, 3rd जर्नल, 4th चॅप्टर लेजर, 5th चॅप्टर सबसिडियरी बुक्स, 6th चॅप्टर बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट, 7th चॅप्टर डेप्रिशिएशन, 8 रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, 9 फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न आणि 10 सिंगल एंट्री सिस्टीम. अशी 10 प्रकरणे आपण सविस्तररित्या थेरी पार्ट आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स अशा आधारे आपण याचा अभ्यास करणार आहोत. आणि हा आपला वर्षभराचा अभ्यासक्रम सिलेबस असणार आहे. आणि ही बस आपणास व्यवस्थितरित्या अपघात न होता आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे, सक्सेसफुली पुढे घेऊन जायचे आहे. तरी सर्व विद्यार्थिनींनी आजच्या तासामध्ये जो आपणास अभ्यासक्रम दिलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमावर जी माहिती सांगितलेली आहे तो व्हिडिओ आपण व्यवस्थितरित्या फुलफिल आणि आपला अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या आपणास समजणे गरजेचे आहे. बिकॉज आपलं 11वी आणि 12वीचा जो अभ्यासक्रम आहे तो पुढे CA आणि कंपनी सेक्रेटरी ICAWA यासाठी बेसिक फंडामेंटल म्हणून अभ्यासक्रम हा असतो. आणि त्यामुळे तुम्हाला 11वीचं आणि 12वीचं जे अकाउंट्स विषय आहे तो व्यवस्थितरित्या समजून घेणे गरजेचे आहे. तर त्यासाठी आपण तत्पर लेक्चर ग्रुपला आले की आपण ते तत्पर पूर्णतः 100% व्हिडिओ कंटाळा न करता, आळस न करता तो पाहणे आपलं काम आहे. आणि जर आपण व्हिडिओ पाहिला तरच आपणास समजू शकतं, अन्यथा आपणास समजणार नाही. आणि मग आपल्या समस्या निर्माण होतील आणि त्या समस्या मग आपल्या कुणी सोडवणार नाही. तरी आपण आलेला व्हिडिओ संपूर्णरित्या काळजीपूर्वक ऐकणे आवश्यक आहे. तरी अभ्यास आपण सर्वांनी करावा. धन्यवाद.